हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, सध्या आपण ना श्रावण स्पेशल रेसिपीज करत आहोत। म्हणजेच काय तर कांदा लसूण विरहित आपल्याला रेसिपीज चालू आहेत। म्हणूनच आज आपण खास भजीची एक रेसिपी करणार आहोत। ती आहे पालक बटाटा भजी। अगदी सुंदर खुसखुशीत हलकी फुलकी आणि महत्त्वाचं म्हणजे कमी वेळात झटपट होणारी भजीची रेसिपी आहे। आता उपवास सोडताना किंवा नैवेद्याच्या ताटात ही तुम्ही नक्कीच करू शकता। आता भरपूर काय होतं की श्रावणी सोमवार सोडताना किंवा मग गौरी गणपती हे सगळे सण चालूच झालेले आहेत, त्या ह्याच्यात तुम्ही नक्कीच ही करू शकता। सो नक्की करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा। 3, 2, 1 पालक बटाटा भजीसाठी मी एक मूठभर पालक इकडे घेतलेला आहे। स्वच्छ पालकाची पानं धुवून घेतली आहेत आणि असं एकसारखे असे लावून घेतलेत। आपण आता काय करूयात की इकडून असे छान बारीक कट करायला चालू करूया। पालक असं छान बारीक चिरून घेतलेला आहे। आता हा आपण बाजूला ठेवूया। आपण इकडे एक बाउल घेतला आणि 2 बटाटे घेतलेत, जरा थोडेसे मोठे आहेत आणि त्याचं साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले। आता आपण काय करूयात की बटाटे किसून घेऊया। दोन्ही बटाटे आपण बारीक किसून घेतलेले आहेत। आता या बटाट्यामध्ये काही जिन्नस टाकून घेऊ आपण। त्यातनं पाव चमचा हिंग, पाव चमचा आपण ओवा घेतलाय तो असा हातावर क्रश करून घालूया। 2 चमचे तीळ, चवीप्रमाणे मीठ, भरपूर असं आपण मिरचीचा ठेचा त्यात घालणार आहे। अर्थात तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता। ही भजी आपण जरा झणझणीत करणार आहोत। बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर। आता आपण जो चिरलेला पालक आहे तो याच्यात घालून घेऊया। आता आधी आपण हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया। आपण हे जिन्नस सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे जे जिन्नस आहे मिक्स करून झाल्यावर इतकं ओलं असतं ना, सो पाण्याची आत्ता तरी मला वाटतं की गरज नाही पडणार। आपण आता ह्याच्यातनं 3 ते 4 चमचे तांदूळाची पिठी म्हणजे तांदूळाचं पीठ घालून घेऊया। 1 वाटी आपण बेसन घालत आहोत आणि लागलं तर आपण त्यात ऍड करू शकतो। आता तरी मी मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला सांगते। आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे। आपल्याला ह्याला डाळीचं पीठ किती लागलं माहिती का? 1 वाटी म्हणजे जी आपली रेग्युलर आमटीची जी वाटी असते तेवढी, आणि वर 2 चमचे आपल्याला लागलं। तुम्हाला मे बी कमी जास्त लागू शकेल। आणि असं थोडंसं ओलसर भिजवायचं, फारही कोरडं करायचं नाही, नाहीतर काय होतं माहिती आहे, घशात अडकल्यासारखं होतं, कोरडी होते भजी। अशा पद्धतीने केलं तर छान आपली हलकी फुलकी पण होते भजी आणि कोरडी लागत नाही। आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे, भजी करायला घेऊया। आपण तेल तापवून घेतलेलं आहे आणि फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। आता आपण भजी त्यात सोडून घेऊया। अशी मीडियम आपण सोडून घेऊया। आता मीडियम आपण फ्लेम ठेवायची आहे। 1 ते 2 मिनिटं अजिबात त्याला हलवायला जायचं नाहीये। आता बुडबुडे थोडे कमी झाले ना की लक्षात येतं आपल्याला की खालून मस्तपैकी मोकळी अशी सुटलेली आहे भजी। आता काय करायचंय, आपण उलटून घेऊयात भजी। आपण भजी उलटून घेतलेली आहे आणि रंग बघा तुम्ही, हलका गुलाबी आलेला आहे। आता ही भजी तळताना काय करायचंय की अजिबात डार्क कलर म्हणजे अगदी लाल भडक तळायची नाही, नाहीतर काय होतं ती करपट लागू शकते। आता दुसऱ्या साईडनी पण हलकी गुलाबी आपण तळून घेऊया। 1-2 मिनिटं झाला की आपण भजी उलटून घेऊया आणि तुम्ही बघू शकताय मस्त हलका गुलाबी कलर आलेला आहे। आपण आता भजी काढून घेऊया। भजी आपण काढून घेतलेली आहे, निथळून घेऊ तेल आणि बाकीची भजी पण अशीच करून घेऊ। तुम्ही बघू शकता की सुंदर हलकी फुलकी आणि कुरकुरीत अशी भजी झालेली आहे। मी एक भजी तोडून दाखवते तुम्हाला। मस्त अशी हलकी फुलकी कुरकुरीत आणि झणझणीत झाली आहे। फ्रेंड्स, श्रावण स्पेशल कांदा लसूण विरहित मस्त अशी पालक बटाटा भजी तयार झालेली आहे आणि आपण ती गरमागरम सर्व केली आहे।